मुंबईतील सर्व विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींची शिवसेना भवनात बैठक झाली आहे। या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। कुणी येवो अथवा न येवो पण आपण लढणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। भाजपनं फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकलेलं नाहीये असा दावाही त्यांनी केलाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरुवात झाली आहे। बीएमसीची लढाई सुरू झाल्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी थेट पानिपत पर्यंत धडक मारली। उद्धव ठाकरेंनी थेट अब्दालीचा उल्लेख केलाय। अफगाणिस्तानातल्या अहमद शाह अब्दालीनं भारतावर एकूण 8 वेळा आक्रमण केलं होतं। मराठ्यांसोबत त्याची पानिपतमध्ये निर्णायक लढाई झाली होती। आता 17व्या शतकातील अब्दाली पुन्हा उतरलाय, कारण उद्धव ठाकरेंनी अब्दालीला हरवायचंय असं वक्तव्य केलंय। इतकंच नाही तर अॅनाकोंडा आणि भाजपलाही हरवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलंय। अब्दाली शांत आहे, सगळ्यांचं बोलून झालं आणि एकच प्रश्न करणार तर त्या मध्ये कुणाच्या रेषेत त्यांनी सांगितलं की नाही संध्याकाळची वेळ झाली हे मराठी आहेत त्यांच्या चुली पेटल्या। तुला चुली पेटल्या पण वेगवेगळ्या कशा ते नाही, त्यांच्याकडे जातीपातीच्या प्रमाणे त्यांच्या चुली वेगळ्या। पानिपतच्या लढाईत जातीपातींमुळे मराठा सैन्याचा पराभव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत सांगितलं। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर एकापाठोपाठ एक असे आरोप केले। भाजपनं आजपर्यंत उपयोग करून घेतल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। शिवसेना त्यांना का खतम करायची? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही, म्हणून त्याने शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करताना अब्दाली, अॅनाकोंडा या उपमा वापरल्यात। त्यामुळे भाजपनंही उद्धव ठाकरेंचा हिशेब करताना कोणताही मुलाहिजा ठेवला नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत। ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात। मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अजून एकही सभा झालेली नाहीये, पण त्याआधीच महानगरपालिकेचा रणसंग्राम पानिपत आणि अब्दालींपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे जेव्हा सभा होतील तेव्हा महानगरपालिकेची लढाई अधिकच घनघोर असेल यात काही शंकाच नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।